मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे आणि हे महत्वाचे मुद्दे यासाठी आहेत की जेही काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यावर शासनाने काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यांचं पालन करूनच त्यांना पुढे जायचं आहे. आता ह्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? म्हणजे शासनाने तिथं असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जेही काही उमेदवार आहेत शिक्षक भरतीसाठी इच्छुक आणि ज्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा उमेदवारांनी कोणकोणत्या म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा काही जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकलेल्या आहेत त्याचं तुम्हाला तंतोतंत पालन करायचं आहे. जर समजा आपण ह्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या नाहीत तर शासनाने तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे होणाऱ्या नुकसानाला संबंधित उमेदवार जबाबदार राहणार आहे. ती शासनाची जबाबदारी राहणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ज्या शासनाने आपल्यावर टाकलेल्या आहेत त्या बाबतीत आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. आणि ह्या जबाबदाऱ्या मित्र सर्वांसाठी कॉमन आहेत हे एक लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आज आपण चर्चेला घेणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रत्येक उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे. जर समजा ह्या आपण पूर्णपणे माहीत करून घेतल्या नाही तर आपलं या शिक्षक भरतीमध्ये फार मोठं नुकसान होऊ शकते. म्हणून ह्या जबाबदाऱ्या आपल्याला उमेदवाराच्या शासनाने उमेदवारांवर कोणत्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. कारण या जबाबदाऱ्यांचं जर आपण पालन केलं तर मग आपली कुठंच या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे असं कुठंच होत नाही की तिथं आपण अपात्र ठरू म्हणून. तर आपल्याला त्या जबाबदाऱ्या आता बघायच्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मित्र बघावा लागणार आहे. कारण ह्या सर्वांसाठी आहेत आणि ह्या महत्वाच्या जबाबदाऱ्या शासनाने शिक्षक उमेदवारांवर फिक्स केलेल्या आहेत. तर चला मग आपण कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत त्या बघू. पवित्र पोर्टल 2022 शिक्षक भरती शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदावर रुजू होणाऱ्या उमेदवारांकरता महत्वपूर्ण सूचना आहेत. म्हणजे ज्यांनी शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना इथं दिलेल्या आहेत. त्या सूचना आपल्याला आता पवित्र पोर्टलवर पुढची कृती करण्याच्या अगोदर माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सोबत चर्चा करीत आहोत. तर बघा मी याला स्टेप मध्ये टाकलेलं आहे. आता याच्यामधली फर्स्ट स्टेप घेतो मी. स्टेप नंबर फर्स्ट ज्याला मराठीमध्ये आपण पायरी फर्स्ट म्हणतो. पहिली पायरी कोणती आहे किंवा जी फर्स्ट जबाबदारी आहे तुमच्यावर टाकलेली शिक्षक उमेदवारावर ती कोणती आहे ती आता आपल्याला बघायची आहे. बघा पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्या जातात तेव्हा त्या जाहिरातींना प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे मात्र त्या उमेदवाराकडे असते. त्यावरच त्याचे सिलेक्शन ठरलेले असते. म्हणून प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया स्वतः उमेदवाराने करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा ही स्टेप फर्स्ट टाइम ही जबाबदारी तुमच्यावर शासनाने टाकलेली आहे. कारण त्यांनी या स्टेप मध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. मी वारंवार वाचतोय. कृपा करून याचा कंटाळा करू नका. कारण आपण काय करतो बरेचदा माहित आहे का की एखाद्या कॅफेवर जातो आणि त्या कॅफेवर गेल्यानंतर आपण त्यांनाच त्या प्राधान्यक्रम टाकायला लावतो. ते म्हणते असे टाकू का आपण म्हणतो हो आपण काही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा मग आपण त्याच्याविषयी बाहेर चर्चा करतो तेव्हा असं आपल्याला वाटते की आपलं काहीतरी आता याच्यामध्ये चुकलेलं आहे, आपली काहीतरी चूक झालेली आहे. तर ती
जी चूक आहे मित्र हो, त्या चुकीला क्षमा नाही, असं स्पष्ट याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शासनाने. मी पुन्हा ही सूचना वाचतोय, कारण आता आपल्याला पुढे जे पवित्र पोर्टलवर कृती करायची आहे त्या बाबतीतली ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्या जातात. त्यांचं असं म्हणणं आहे की पवित्र जे पोर्टल आहे त्याच्यावर जाहिराती दिल्या जातात. मग तेव्हा त्या जाहिरातींना प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे मात्र त्या उमेदवाराकडे असते. म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर त्या जाहिरातींना प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे त्या उमेदवाराची जबाबदारी आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरूनच त्यांचे सिलेक्शन ठरलेले असते आणि त्या प्राधान्यक्रमावरूनच त्या उमेदवारांचं सिलेक्शन होते. म्हणजे हा सिलेक्शन संबंधित मुद्दा आहे मित्र हो. प्राधान्यक्रमाला किती मोठं महत्व आहे हे याच्यावरून समजून घ्या. आणखी एकदा मी वाचतो हे, पवित्र पोर्टलवर जाहिराती दिल्या जातात तेव्हा त्या जाहिरातींना प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे मात्र त्या उमेदवाराकडे असते. त्यावरूनच त्यांचे सिलेक्शन ठरलेले असते, म्हणून प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया स्वतः उमेदवाराने करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्राधान्यक्रम देण्याची जी काही जबाबदारी आहे ती त्या उमेदवाराची आहे आणि ते त्या उमेदवाराने प्राधान्यक्रम स्वतःच द्यायचे आहेत. मग आता पुढे त्यांनी स्टेप सेकंड मध्ये हे सांगितलं की हे प्राधान्यक्रम जेव्हा उमेदवाराला द्यावे लागतात तेव्हा उमेदवारांनी काय काय करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी याच्या पुढं पुढं एका एका स्टेप मध्ये सांगितलेलं आहे. त्या स्टेप आपण आज समजून घेणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आजचा व्हिडिओ शिक्षक भरती 2022 पवित्र पोर्टल बाबतीत सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे. याला एक वेळ नाही 2 वेळ बघा आणि हे समजून घ्या मित्र. जर हे समजलं नाही तर आपण आणखी याच्यावर चर्चा करू शकतो, पण आज आपण याच्यावर भरपूर चर्चा केली तर उद्या या चर्चेचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. पुढे बघू आपण स्टेप नंबर, आता आपल्याला सेकंड बघायची आहे. काय म्हणतो ते, हे स्टेप नंबर सेकंड आहे. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर जाहिरातींना प्राधान्यक्रम देण्याआधी योग्य ते निगडित असलेले शासन निर्णय काळजीपूर्वक वाचूनच प्राधान्यक्रम लॉक करावे. बघा ही फार एक महत्वाचं आहे, त्यांनी ही जबाबदारी तुमच्यावर टाकली की शासनाने पवित्र पोर्टल बाबतीत बरेचसे शासन निर्णय काढलेले आहेत. आपण त्याचा अगोदर स्टडी केलेला आहे मित्र, मी बरेचसे व्हिडिओ याच्यावर बनवलेले आहेत. म्हणून त्यांनी स्टेप सेकंड मध्ये सांगितलं की उमेदवाराने पवित्र पोर्टलवर जाहिरातींना प्राधान्यक्रम देण्याआधी योग्य ते निगडित असलेले शासन निर्णय काळजीपूर्वक वाचूनच प्राधान्यक्रम लॉक करावेत. म्हणजे जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करसाल तेव्हा काही शासनाने त्यांचे शासन निर्णय काढलेले आहेत, त्या शासन निर्णयाचं तुम्हाला पूर्णपणे रिडिंग करायचं किंवा ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि ते समजल्यानंतरच तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. हे मित्र हो तुम्ही लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये. मी पुन्हा वाचतो ही सूचना. आणखी महत्वाचे तुम्हाला स्क्रीनवर तर दिसतेच, काही प्रश्नच येत नाही, पण आपण याला ट्रेस आउट का करतो, वारंवार ट्रेस आउट यासाठी करायचं की इथं चुकीला माफी नाहीये, कारण आपल्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे आणि जी जबाबदारी आपल्यावर टाकल्या जात असते ते काम आपल्याला बिलकुल म्हणजे काटेकोरपणे करायचं असते. उमेदवाराने पवित्र पोर्टलवर जाहिरातींना प्राधान्यक्रम देण्याआधी योग्य ते निगडित असलेले शासन निर्णय काळजीपूर्वक वाचूनच प्राधान्यक्रम लॉक करावेत. म्हणजे जेव्हा तुम्ही आता तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करावे लागतील, कारण याच्यानंतरची स्टेप तीच आहे. आता जाहिराती येतील, जाहिराती आल्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचे आणि जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करसाल तेव्हा या प्राधान्यक्रमाबाबतीत जे काही शासन निर्णय असतील पवित्र पोर्टलच्या बाबतीत त्याचं तुम्हाला काटेकोरपणे वाचन करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही ते प्राधान्यक्रम लॉक करायला पाहिजे. ही एक स्टेप नंबर 2 आहे याच्यामधली. ही सुद्धा सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमच्यावर शासनाने टाकलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही आमचं काम केलेलं आहे, आम्ही भरपूर याच्यावरचे जे काही आहेत शासन आदेश ते काढलेले आहेत, पण ते शासन आदेश त्या उमेदवाराने वाचायला पाहिजे आणि ते वाचूनच ते प्राधान्यक्रम लॉक करावे, असं शासनाने इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. हे पवित्र पोर्टल बाबतीत आहे. म्हणून मित्र कुठलाही व्हिडिओ हा बघायचा कंटाळा करू नका.
कारण आम्ही बनवायचा कंटाळा करत नाही तुमच्यासाठी आणि तुम्ही तुमच्याचसाठी बघायचा कंटाळा करू नका आणि त्याच्यावर कमेंट्स देण्याची घाई करू नका. कारण कसं आहे, काही आता याच्यामध्ये कसं असते, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्याच्यामुळे काही फारच म्हणजे असं कमेंट्स देण्याची फार त्याच्यावर घाई करतात. तर मित्र असं करू नका. कारण हे तुमच्यासाठी आहे. हे आम्हाला असं वाटतंय, की जे काही उमेदवार आहेत, शिक्षक उमेदवार महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेमध्ये जे भाग घेऊ इच्छितात, त्यांचं कुठल्याही प्रकारचं छोट्याशा चुकीमुळे नुकसान होऊ नये. हाच याच्यामधला उद्देश असतो. बाकी याच्यामधला काही दुसरा उद्देश नाही. पुढे चालायचंय आपल्याला. स्टेप नंबर आता थर्ड वर जाऊ आपण. हे तिसऱ्या नंबरची सूचना आहे मित्रांनो. हे सुद्धा महत्वाची आहे. कारण मी आता प्राधान्यक्रम जोपर्यंत येत येत नाहीत तोपर्यंत ह्या सूचनेचं आपल्याला तंतोतंत पालन करायचं आहे. म्हणून हे व्हिडिओ दिवसातून तुम्ही 2 वेळाही बघितले तरीही काही फरक पडत नाही. याला काही पैसे लागत नाहीत आपल्याला. पण आपली मिस्टेक झाली की मग आपल्याला मानसिक त्रास होतो. आणि तो मानसिक त्रास आपल्याला होऊ नये म्हणून हा आपला सगळा खटाटोप आहे. हे आपण लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्टेप थर्ड मध्ये बघा, उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना दिलेल्या वैयक्तिक माहितीवरूनच ज्या संस्थेस तो पात्र ठरत असेल त्या संस्थेची यादी त्या उमेदवाराच्या लॉगिंगवर प्रिफरन्स जनरेट करून डाउनलोड करून पाहावी. त्यातून उमेदवाराने स्वइच्छेने योग्य ते प्राधान्यक्रम निवडून विचारपूर्वक देणे गरजेचे आहे आणि हे प्राधान्यक्रम एकदा लॉक केल्यावर नंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. ही सुद्धा एक याच्यामध्ये महत्वाची सूचना आहे. या सूचनेत त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. दिसतात ह्या 5 लाईन आपल्याला. पण या 5 लाईन मध्ये काय काय आहे हे लक्षात घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे, की उमेदवारांनी काय केलं आहे, उमेदवारांनी लॉगिन केलं. लॉगिन केल्यानंतर त्यांनी स्वतःच सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. आणि त्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये त्यांनी जी माहिती दिली, त्या माहितीच्या आधारेच आम्ही त्यांना प्रिफरन्स देतो, असं त्यांचं इथं म्हणणं आहे. म्हणजे हे सुद्धा त्यांनी तुमच्यावर ढकलून दिलेलं आहे. तुम्ही माहिती कशी भरली, जर तुम्ही खोटी भरली असेल तर तुम्हाला खोटे प्रेफरन्स येतील. त्यामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता आणि तुम्ही माहिती खरी भरली असेल तर तुम्हाला तुम्ही भरलेल्या माहितीच्या अनुषंगानेच प्रेफरन्स येणार आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय तुमचा प्रवर्ग असतो, त्याच्यानंतर तुमचा विषय आहे, त्याच्यानंतर तुमचं तो हे आहे म्हणजे तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन कोणत्या गटासाठी आहे, याच्यानुसार हे सगळे प्रिफरन्स येणार आहेत तुम्हाला आणि त्यातून तुम्हाला प्राधान्यक्रम निवडायचा आहे. हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी हे पुन्हा आणखी एकदा वाचतोय. बघा, उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना दिलेल्या वैयक्तिक माहितीवरून ज्या संस्थेस तो पात्र ठरत असेल त्या संस्थांचीच यादी त्या उमेदवाराच्या लॉगिंगवर प्रिफरन्स जनरेट करून डाउनलोड करून पाहावी. म्हणजे याचं असं म्हणणं आहे, की बा तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करताना जी माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली आहे, त्या पवित्र पोर्टलवरील तुम्हीच भरलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला ज्या संस्थेस तो पात्र ठरतो, त्याची जी माहिती आहे ती प्रिफरन्स जनरेट करून डाउनलोड करून पाहावी लागेल तुम्हाला. म्हणजे उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना दिलेल्या वैयक्तिक माहितीवरून ज्या संस्थेस तो पात्र ठरत असेल त्या संस्थांचीच यादी त्या उमेदवाराच्या लॉगिनवर प्रिफरन्स जनरेट करून डाउनलोड करून पाहावी. म्हणजे ती यादी कुठे येते तुम्हाला, तर तुम्हाला एक टॅब येते तुमच्या लॉगिनवर प्रिफरन्स जनरेट, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायला पाहिजे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला संस्थेची माहिती मिळते, ते शाळेची माहिती तिथं दिसेल तुम्हाला आणि त्याच्यातून तुम्हाला प्राधान्यक्रम हे करायचे आहेत, द्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. पुढे त्यातून उमेदवाराने स्वेच्छेने योग्य ते प्राधान्यक्रम निवडून विचारपूर्वक देणे गरजेचं आहे आणि जे प्रिफरन्स तुम्ही जनरेट करसाल त्याच्यातूनच स्वेच्छेने तुम्हाला प्राधान्यक्रमाची यादी द्यायची आहे आणि हे प्राधान्यक्रम एकदा लॉक केल्यावर नंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम ही विचारपूर्वक लॉक करायचे आहेत. तुमचा प्रवर्ग, तुमचं शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशन्स, तुम्हाला काही समांतर आरक्षणामध्ये तुम्ही येता का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. कोणत्या गटासाठी तुम्ही प्राधान्यक्रम देऊन राहिले, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित पाहूनच तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम लॉक करावे लागतील आणि एकदा तुम्ही जर प्राधान्यक्रम लॉक केले तर त्यामध्ये मग नंतर कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. हे लक्षात घ्या.
म्हणून प्राधान्यक्रम लॉक करायच्या अगोदर 4 वेळा विचार करा. 4 ते 5 वेळा विचार करा की आपण जे कृती करतोय हे बरोबर आहे की नाही, हे नियमाला अनुसरण आहे की नाही, हे शासनाने जे आदेश काढलेले आहेत त्या आदेशानुसार आहे की नाही, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला प्राधान्यक्रम जन हे म्हणजे हे करायचे आहेत, लॉक करायचे आहेत. म्हणून या प्रोसेसला तुम्ही हलक्यात घेऊ नका, असं माझं म्हणणं आहे. याच्यावर तुम्हाला जिथे कुठे जितकी माहिती मिळत असेल, मीच नाही आणखी कुणी असेल, तिथून तुम्हाला जी काही माहिती मिळत असेल ती माहिती तुम्ही आदरपूर्वक स्वीकारा. तिला पहा. काही ठीक आहे, एखादा दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये असू शकतो, दुसरा चुकीचाही असू शकतो, काही सांगता येत नाही, कारण याच्यात काही म्हणजे ऑनलाईनच्या प्रोसेसमध्ये कोणीच असं परिपूर्ण नसते. पण आपल्याला जी जी माहिती उपलब्ध होती त्या माहितीची आपण चर्चा करणं हे फार त्याच्यामध्ये गरजेचं असते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर ही स्टेप आपण थर्ड बघितलेली आहे मित्र. आणि आता आपल्याला आणखी एक स्टेप घ्यायची आहे. ती स्टेप कुठली आहे बघा. ही स्टेप नंबर 4 आहे मित्र. हे सगळं आपण प्राधान्यक्रम लॉक करायच्या बाबतीत आजची चर्चा घेतोय. आणि तो येणारा तुमचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, हे लक्षात घ्या. उमेदवाराने स्वतःची माहिती भरून ती सप्रमाणित केली असल्याने त्यानुसारच त्यास प्राधान्यक्रम जनरेट होतील. म्हणजे आता प्राधान्यक्रम कसे जनरेट होतील, तर तुम्ही स्वतःची माहिती पवित्र पोर्टलवर भरलेली आहे आणि त्या माहिती तुम्ही काय केलेली आहे, सप्रमाणित केलेली आहे. तुम्ही स्वतःच तिला प्रमाणित केलेलं आहे, त्याला म्हणतात सप्रमाणित केलेली आहे. म्हणून पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही जी माहिती भरली त्या माहितीच्या अनुषंगानेच तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करावे लागतील. त्या माहितीच्या बाहेरचे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट करता येत नाही. आता ही माहिती कोणती आहे, पुन्हा तीच माहिती आहे. ही कुठलं, आपल्याला तिथं पाहावं लागेल की आपला प्रवर्ग पाहावा लागेल, आपलं शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशनच्या नुसार त्या गटाचे तिथं शाळा उपलब्ध आहेत की नाही. म्हणजे समजा आता एखादा SSC DED आहे तर त्याला कुठल्या शाळा लागतील, कुठला गट लागेल, 1 ते 4 किंवा 1 ते 5 चा गट लागेल. मग हा गट तो पहिला अगोदर, तो ऑल सब्जेक्ट साठी आहे SSC DED. त्याच्यानंतर तो त्याचा प्रवर्ग पाहणार आहे, त्याच्या प्रवर्गाची शाळा त्याच्यामध्ये आहे की नाही ते त्याला पाहावं लागणार आहे. त्याच्यानंतर त्याला काय पाहावं लागणार आहे, त्याचं शैक्षणिक आणि व्यावसायिक म्हणजे HSC DED ते पाहावं लागणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये समांतर आरक्षण आहे का ते पाहावं लागेल. त्याच्यानंतर काय फिजिकली हँडिकॅपचं काही आहे का, असेल तर ते बघावं लागेल. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला ते प्राधान्यक्रम लॉक करावे लागतात. म्हणून आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करण्याची काही करता येणार नाही मित्र. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही एक नाही 2 वेळा बघा. आणि ह्या ज्या स्टेप सांगितल्या मी तुम्हाला 4 आणखी आहे त्याच्या स्टेप मी नंतरच्या व्हिडिओमध्ये घेईल, कारण व्हिडिओची मालिका, त्याला मालिका म्हणतो आपण, सिरियल म्हणतो, जी सिरीज आहे आपली व्हिडिओची ती सुरूच राहणार आहे, ती बंद होणार नाही. आणि या व्हिडिओ मधली एक आणि एक गोष्ट तुमच्या महत्वाची आहे. मी ती वारंवार रिपीट यासाठी करतो की प्रत्येक गोष्ट ही जेव्हा आपल्या डोक्यावर वारंवार तिचं हॅमरिंग होते, हॅमरिंग म्हणजे ते आदळते, तेव्हाच ती आपल्या डोक्यामध्ये बसते. अन्यथा मित्र ती बसत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हा एक गोल्डन चान्स आहे मित्र भरतीचा, कारण 2012ला भरती झाली होती, त्यानंतर एकदम 5 वर्षांनी झाली 17ला, आणि आता ही 22ला होते. याच्यात जर का आपण आपल्या चुकीमुळे कुठं जर अपात्र ठरलो तर ही सगळी डिजिटल सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपण कुठे जाणार त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी. तुम्ही सीईटी सेलमध्ये त्यांचं जे जिथं ऑपरेट होते आयुक्ताच्या कार्यालयात तिथेही तुम्ही जाऊन या, ते काहीच सांगत नाही तुम्हाला, ते म्हणतात नाही ते सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये आता काहीच बदल नाही करतात. तुम्ही अगोदरच त्याचा विचार करायला पाहिजे. आम्ही सगळ्या तुम्हाला नोटीस काढलेल्या आहेत, आम्ही सगळ्या पॉईंट तिथं तुम्हाला म्हणजे नमूद केलेले आहेत. तुम्ही त्याचं रिडिंग परिपूर्ण केलेलं नाही म्हणून तुमची चूक झालेली आहे असा शरा त्याच्यावर ते मारून टाकतात आणि तुमची चूक कोणीच दुरुस्त करत नाही. म्हणून मित्र, प्रिफरन्स जनरेट करत असताना प्राधान्यक्रमची निवड जेव्हा तुम्ही करताना तेव्हा ती डोळ्यात तेल घालून करा, असं माझं मराठीत सांगणं आहे. तर ठीक आहे, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण 4 स्टेप घेतलेल्या आहेत. अशा जवळपास आणखी मित्र नाही की तरी 12 ते 13 स्टेप आहेत. त्याच्यावर आपल्याला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 4-4, 5-5 स्टेपवर चर्चा करणार आहे, कारण फार काही जास्त स्टेप जर एका वेळेस घेतल्यात ते लक्षात राहत नाही. याच्यातून एक मोठा मुद्दा आहे. म्हणून
आपण आज जर घेतलं तर आणखी संध्याकाळी एखादा व्हिडिओ टाकू, आणखी उद्या सकाळी टाकू. आपण जितके व्हिडिओ आपल्याकडे जितकी माहिती उपलब्ध आहे त्याच्यावरचे व्हिडिओ टाकतो. फक्त माझं एकच सांगणार आहे तुम्हाला कृपा करून व्हिडिओ पाहण्याचा कंटाळा करू नका. एक वेळ नाही समजला, 2 वेळ त्याला हे करा. तुम्हाला काही अडचण असेल कमेंट्समध्ये पाठवा, पण संयुक्तिक अडचण टाका. माझं असं म्हणणं आहे. कारण तुम्ही आता कुठलीही काही अडचण त्याच्यामध्ये टाकली, मी जर ती वाचली नाही तर काय, ती चांगली अडचण असेल तुमची कुठली समस्या तर मी ते जरूर त्याच्यावरचं रीडिंग करतो. पण कोणी काहीही टाकत असेल त्याच्यावर तुम्ही ते पाहत नाही. मी काही ते टाकल्यानं लहान होत नसतो आणि तो काही मोठा होत नाही जो टाकणार आहे तो. तर हे आपापले विचारसरणीचा भाग आहे तो आम्ही सोडून देत असतो. जितक्या व्यक्ती असतात तितक्या त्या प्रवृत्ती असतात, त्या प्रवृत्तीला आपण थांबवू शकत नाही. हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर आज आपण अशा ह्या 4 स्टेप घेतलेल्या आहेत. मला एक अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या ज्या फायद्याच्या आहेत, तुम्हाला ह्या 4 स्टेप आवडल्या असतीलच. काही प्रश्नच येत नाही. आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. लाईक केला तर उत्साह वाढतो. असं वाटतं आपण जे कार्य करतो ते या व्यक्तींना आवडते. आणि आपण नवीन असाल तर काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा टाईपचे जे काही नवीन व्हिडिओ बनवल्या जातात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळते. याच्यामध्ये बाकी काही नाही. तर ठीक आहे. आजच्या या चर्चेला मी आता इथं पूर्णविराम देतो. पुन्हा आपल्याला काही स्टेप बघायचे, त्याच्या पुढच्या स्टेप नंबर 5 पासून आपल्याला जायचं आणखी पुढे. तशा 20 स्टेप आहेत मित्र. तर ह्या 20-22 स्टेप आपल्याला बघायच्या आहेत. तर मी आता आजच्या या चर्चेला इथं पूर्णविराम देतो. धन्यवाद.